कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महसूल विभागाने जप्त केलेला वाळूसाठा चोरून नेणाऱ्यांना जाब विचारला म्हणून एकावर 5 जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यातील नांदिवसे येथे घडला आहे। या प्रकरणात कर्नाटकमधील तिघांसह नांदिवसेमधील 2 स्थानिक ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हसन मुल्ला, निजाम मुल्ला, शशिकांत शिंदे, लक्ष्मण चव्हाण यांसह एका मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नदीतील चोरटी वाळू काढताना महसूल विभागाने जप्त केलेली वाळू चोरून नेत असताना पंच साक्षीदार असलेले बाबू झोरे यांनी जाब विचारला म्हणून चोरट्यांनी बाबू झोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात बाबू झोरे थोडक्यात बचावले। यामुळे चिपळूणमधील दसपटी विभागात नदीतील वाळू उपसावरून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय संघर्ष पेटलाय। आम्ही डोळ्याच्या हे ड्रॉप टाकण्यासाठी आम्ही गेलो होतो पेडंब्यामध्ये। तिथून तो उपचार केला। परत येताना मी रोडवरनं आलो तर समोरून भरलेला ट्रॅक्टर दिसला मला। ह्या वाळूचा ज्या वेळेला पंचनामाला जप्ती झाली त्यावेळेचा पंच आहे म्हणून त्या अधिकारानुसार मी त्याला विचारायला गेलो की बाबा रे, ही जप्त झालेली गव्हर्नमेंटची चोरी करतोयस तू, ही कशी काय, कुणाच्या विचाराने, बाकी काय आहे नेमका, मला त्याचा मॅटर कळला पाहिजे। तर तो माणूस डायरेक्ट माझ्या अंगावरच तुटून आला। तो अंगावर आला, बाचाबाची होते तोपर्यंत त्यांनी मागे वाळू भरणारी माणसं होती त्याला बोलून घेतलं। आमची झटापटी झाली। तिथं समोरच्या बाजूला इथे ट्रॅक्टर होता उभा, वाळू भरून जात होता, भरलेला वाळूचा ट्रॅक्टर होता। म्हणून मी त्यांना विचारायला आलो। मी त्यांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही जरा हे करा, म्हणजे काय म्हणतात ते, तुम्ही मला ह्याची डिटेल्स द्या की तुम्हाला कोणामुळं कशामुळं तुम्ही हे भरताय। ही वाळू जप्त झाली ती मला माहिती आहे, मी त्याचा एक साक्षीदार पंच आहे। हे सांगत असताना त्यांनी डायरेक्ट मला उद्धट भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली। जा रे माणसांना बोलव। तो माणसांना बोलवीपर्यंत हा जशी माणसं मागं बघितल्यावर तो ड्रायव्हर याच्यातनं उतरला आणि तो माझ्या अंगावर चाल केली। तोपर्यंत मी फोटो मारत होतो, त्याचे ट्रॅक्टरचे फोटो मारत होतो। तो फोटो मला बंद कर सांगत होतो। 3-1 महिने झाले असतील ही वाळू जप्त झालेली। हा डेपो शशिकांत शिंदे, नरसिंगराव शिंदे हे इथले ह्या वाळूचे मूळ मालक म्हणून आम्ही पंचनामा करताना त्या पद्धतीने केला होता। त्यांची पंचनाम्यात नावं दिलेली होती की ही वाळू व्यावसायिक हे दोघं जण मिळून करतायत। कारण ती माहिती मला वाळू वाहतूकवाल्यांकडूनच मिळाली होती की त्यांनी त्याची भरून जातोय, ह्याची भरून जातोय, ही सगळी माहिती मिळालेली असताना मी तलाठी आणि सर्कल पोलीस पाटील ह्यांच्या समोर त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं होतं आणि माझ्याकडे माहिती मागवली होती। ती माहिती त्यांना डिटेल्स इथं सगळी दिलेली होती। तो पंचनामा झाला त्याच दिवशी मला ही धोक्याची घंटा पहिलीच माहिती होती की ही लोक आपल्याला आत्ता बघितलं, ज्या वेळेला आजच्या घडीला बघितलं त्यावेळेला 3 महिला आणि 3 पुरुष आतमधून आले। 2 पुरुष हे तिकडून आले त्या ह्याच्यात, ते त्यांच्यासोबतचे वाळूवालेच होते।